झी 24 तास एक पाऊल पुढे। कॅगच्या अहवालावरून आज विधानसभेमध्ये जोरदार गोंधळ झाला। सरकारनं कॅगचा अहवाल सभागृहामध्ये मांडला, मात्र या अहवालावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावण्यात आली आणि यावर विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला। त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं आणि दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं। तर हा अहवाल लेखापालांकडे देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली। अध्यक्षांनी ही मागणी मान्य केल्यानं आता कॅगचा हा महसुली अहवाल महालेखापालांकडे पाठवण्यात येणार आहे। तत्पूर्वी सरकारने मांडलेल्या या अहवालाच्या प्रती सदस्यांना देण्यात आलेल्या नव्हत्या। शुद्ध लेखनाच्या चुकांच्या नावाखाली सरकार अहवाल दडपत असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानं काही काळ गोंधळाचंच वातावरण निर्माण झालं होतं। कॅगच्या अहवालावरून आज विधानसभेमध्ये जोरात गोंधळ झाला। सरकारनं कॅगचा अहवाल सभागृहामध्ये मांडला, मात्र या अहवालावर चर्चा करण्याची विरोधकांची जी मागणी होती ती मागणी मात्र फेटाळून लावण्यात आली। विरोधकांनी सभागृहात त्यामुळे गोंधळ घातला। सभागृहाचं कामकाज त्यामुळे दिवसभरासाठी आज तहकूब करण्यात आलं। तर हा अहवाल लेखापालांकडे देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली। अध्यक्षांनी ही मागणी मान्य केल्यानं आता कॅगचा हा महसुली अहवाल महालेखापालांकडे पाठवण्यात येणार आहे। त्यापूर्वी सरकारनं मांडलेल्या या अहवालाच्या प्रती सदस्यांना देण्यात आलेल्या नव्हत्या। शुद्ध लेखनाच्या चुका आहेत असं म्हणत सरकार हा अहवाल दडपत आहे असा आरोप विरोधकांनी केला आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर हा अहवाल सभागृहात मांडण्याची चर्चा सुद्धा विरोधकांनी फेटाळून लावली होती। विरोधकांची मागणी सरकारनं फेटाळून लावली, त्यामुळे एकच गोंधळ झाला आणि अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं। लोकलेखा समितीसमोर मंत्र्यांना बोलवता येत नाही, म्हणून सभागृहामध्ये मंत्र्यांच्या माध्यमातून खुलासा झाला पाहिजे। त्यासाठी सभागृहात कॅगवर चर्चा झाली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी होती। पण सत्ताधारी पक्षाला कॅगवर चर्चा नको होती। त्याबरोबरीला नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याच्या मागण्या होत्या आणि या मागण्यांवर अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आमच्या जवळ आहेत। यातील काही प्रकरण आज आम्ही मांडणार होतो, पुराव्यानिशी मांडणार होतो। हे सरकारच्या आमदारांनाही मला वाटतं याची कल्पना होती, त्यामुळे यात चर्चा होऊ नये, आणखी अधिक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून सरकारच्याच आमदारांनी, सत्ताधारी आमदारांनी या ठिकाणी गोंधळ घालून आज सभागृहाचं कामकाज बंद पाडलं। अहवाल ठेवल्यानंतर वैयक्तिक स्पष्टीकरण करण्याच्या निमित्तानं दोन मंत्री छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी जे त्या ठिकाणी उल्लेख केलेले आहेत हे अत्यंत आक्षेपार्ह आहे। कॅग ही जी संस्था आहे, नियंत्रक आणि महालेखाकार हे घटनेच्या कलम 151 प्रमाणे नेमलेले आहेत, घटनात्मक त्या यंत्रणा आहेत, त्याच्यावर कुठल्याही मंत्र्यांना आक्षेप घेण्याचा अधिकार नाही। कॅगच्या रिपोर्टने घाबरलेल्या सरकारनं अतिशय दुबळं अशा प्रकारचं स्पष्टीकरण देऊन आणि त्यानंतर कॅगवर सभागृहात चर्चा होऊ नये म्हणून पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांतर्फे अशा प्रकारचा एक प्रस्ताव आणून हा संपूर्ण अहवाल पीएसीला पाठवलाय। मुळामध्ये पीएसी पेक्षा हे सभागृह मोठं आहे आणि भारतीय संविधानाप्रमाणे पीएसी ही सभागृहाने तयार केलेली कमिटी असल्यामुळे सभागृहाला याच्यावर चर्चा करण्याचा अधिकार आहे। परंतु या ठिकाणी आपण अशा प्रकारची चर्चा केली तर उघडे पडू या भावनेतनं सरकारने हे झाकण्याचा प्रयत्न केला। मंत्र्यांनी देखील स्पष्टीकरणं दिलेली आहेत, पण त्या स्पष्टीकरणातनं कॅगने जे नेमके आक्षेप घेतले आहेत त्या आक्षेपावर बोलायच्या ऐवजी धोरणात्मक बोलायचं अशा प्रकारचा एक प्रयत्न करण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी आर पाटील यांनी अनाउन्समेंट केली की कॅगचा रिपोर्ट माझ्याजवळ कसा आला ते माझी क्राईम ब्रँचच्या मार्फत चौकशी करणार आहेत। मी या चौकशी करता तयार आहे आणि मी सरकारला या ठिकाणी आव्हान देतो, यापुढे देखील तुम्ही जेव्हा जेव्हा गैरव्यवहार कराल त्यावेळी अशा प्रकारचे रिपोर्ट्स हे तुम्ही दाबायचा प्रयत्न केला तरी देखील तो बाहेर आणण्याचा मी प्रयत्न करीन, ते मी बाहेर आणीन। आपण या ठिकाणी लावलेली जी चौकशी आहे ती मला दाबू शकत नाही आणि माझा तर स्पष्ट आरोप आहे की या ठिकाणी ही जी चौकशी लावलेली आहे त्या चौकशीच्या माध्यमातून शासन संवैधानिक संस्थांना इशारा देण्याचा प्रयत्न करते आहे।